श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावं व तुमच्या मनातील सगळ्या काही ज्या चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 22 सप्टेंबरला घटस्थापना होणार आहे आणि या दिवसापासून आपल्याला आपल्या आई भगवतीच्या भरपूर अशा सेवा करायच्या आहेत, पण त्यातलीच एक सेवा आणि ती पण अत्यंत प्रभावी अशी सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर ही सेवा आपल्याला जेव्हा आपण घटस्थापना करणार आहोत म्हणजे पहिल्याच दिवशी, मग ती दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता, पण जर तुम्ही म्हणला मी दुसऱ्या दिवशी करते, मी तिसऱ्या दिवशी करते किंवा मी चौथ्या दिवशी करते, तर नाही, आपल्याला ही सेवा आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे। बघा, तुमच्या घरात घट असू द्यात किंवा नसू द्यात, तुमच्या घरात घट बसवत असतील किंवा बसवत नसतील, ज्यांच्या घरामध्ये घट असतील त्यांनी घटासमोर ही सेवा करा आणि ज्यांच्या घरामध्ये घट बसवत नाहीत त्यांनी त्यांच्या देवघरासमोर ही सेवा केली तरी चालेल। आता सेवा काय करायची तर बघा, तुमच्याकडे 5 लवंग असतील, 5 इलायची असतील आणि 1 सुपारी। बघा, 5 लवंगा, 5 वेलची आणि 1 सुपारी असं तुम्हाला घ्यायचे आहे। आता जेव्हा तुम्ही लवंगा घेणार आहात तेव्हा त्या लवंगा फुलासहित असाव्यात। बघा, लवंगाला वरती फूल असतं तर त्या फुलासहित असाव्यात आणि वेलची सुद्धा पूर्ण असावी। आता हे तुम्हाला घ्यायचं आहे। हे घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये, बघा उजव्या हातामध्ये तुम्हाला ही जी तुम्ही काही सामग्री घेणार आहात, साहित्य घेणार आहात, हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। 22 सप्टेंबर या दिवशी जेव्हा घटस्थापना होणार आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून, तुमच्या घटासमोर बसून तुम्हाला आसन टाका। आसन टाकून मग त्याच्यावर बसा। त्याच्यावर बसल्यानंतर उजव्या हातामध्ये 5 लवंगा, 5 वेलची आणि 1 सुपारी असं तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला मंत्र जाप करायचा आहे। आता मंत्र कोणकोणता बोलायचा आहे तर बघा, 1 वेळा नवार्णव मंत्राची माळ करायची आहे। बघा, 1 माळ तुम्हाला नवार्णव मंत्राची करायची आहे। आता हा नवार्णव मंत्र काय आहे तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे। याची 1 माळ तुम्हाला करायची आहे। त्यानंतर तुम्हाला 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रचं पठण करायचं आहे। बघा, नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर बघा, जवळपासच्या केंद्रात कुठेही तुम्हाला हे नित्यसेवेचं पुस्तक मिळून जाईल। पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र संस्कृतमध्ये सुद्धा आहे आणि प्राकृतमध्ये आहे, पण तुम्ही संस्कृतमधलं वाचा। बघा, 1 माळ नवार्णव मंत्राची, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र आणि 1 वेळा श्री सूक्त। आता बघा, जेव्हा तुम्ही श्री सूक्तम वाचणार आहात आणि त्याची जेव्हा फलश्रुती येईल, श्री सूक्तम तुम्ही वाचून घ्यायचं आणि जेव्हा त्याची फलश्रुती तुम्ही म्हणणार आहात तेव्हा ज्या काही तुमच्या उजव्या हातामध्ये जी काही वेलची, लवंगा आणि 1 सुपारी आहे ती तुम्हाला एका डिशमध्ये देवापुढे ठेवायची आहे, हात जोडायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही फलश्रुती म्हणायची आहे। अशी तुम्हाला ही सेवा करायची आहे। बघा, हे झाल्यानंतर तुमच्याकडे 1 लाल वस्त्र असेल, त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि ह्या छोट्याशा तुकड्यामध्ये ही सर्व जी काही तुम्ही या साहित्यावर जी काही सेवा केलेली आहे ती सर्व साहित्य तुम्हाला त्याची पोटली बांधायची आहे आणि ती लाल कापडामध्येच पोटली बांधायची आहे। ती तुम्हाला तुमच्या, जर तुम्ही घट बसवत असाल तर त्या घटासमोर ठेवायची आहे आणि जर तुम्ही घट बसवत नसताल तर तुम्हाला तुमच्या ही पोटली देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे। बघा, आता आपण रोजची देवपूजा करत असतो, पण या पोटलीला सुद्धा रोज तुम्ही धूप दीप ओवाळायचा आहे, प्रार्थना करायची आहे। बघा, आई लक्ष्मी, आई भगवती आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे। या 9 दिवसामध्ये तुमच्या घरात घट बसवले किंवा नाही बसवले तरी आई लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये येणारच आहे। त्यामुळे या जी काही तुम्ही ही सेवा केलेली आहे त्या सेवेचा लाभ तुम्हाला अनंत पटीने मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि ही सेवा आपल्याला 22 सप्टेंबरला म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना होणार आहे त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता बघा, तुम्हाला जर मासिक पाळी असेल, बघा तुम्हाला जर मासिक पाळी असेल
तर तुम्ही तुमच्या पतीला, मुलाला, मुलीला, कुणालाही ही सेवा करायला सांगू शकता। जरी तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीही तुम्ही ही सेवा करू शकता। एखादी विधवा महिला असेल तिने सुद्धा ही सेवा केली तरी चालेल। ही सेवा कोणीही करू शकतं, फक्त ही सेवा आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे। बघा, तुम्हाला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणतीच सेवा करणं जमलं नाही तरी सुद्धा 108 वेळा एक माळ तुम्हाला नवार्न मंत्राची करायची आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची तुम्हाला एक माळ तरी तुम्हाला जप करायचा आहे। बघा, सगळ्या जणांच्या घरामध्ये आता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ होणार आहे, श्री सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पाठ होणार आहेत। बघा, भरपूर अशा सेवा होणार आहे। तुमच्या घरात जर घट बसवत नसतील तर तुमच्या देवघरासमोर अखंड दिवा 9 दिवस लावा। बघा, आई भगवतीची कृपा तुमच्यावर अखंड राहणार आहे। तर बघा, ही अशी सेवा आहे, ही तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशी करायची आहे। तर ही सेवा सगळ्यांनी नक्की करा। तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत श्री गुरुदेव दत्त।